व्हेरी वेलकम स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपला रोटेशनल मोशन, रोटेशनल डायनामिक्स म्हणेल मी त्याला, तो रोटेशनल डायनामिक्स आपण सर्वांनी कंप्लीट केलेला आहे. IITच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आता पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. त्यासोबतच आपण सायमल्टेनियसली फ्लुइड मेकॅनिक्सलाही सुरुवात करतोय. त्याचे फक्त आता 2 एक्सरसाइजचे प्रॉब्लेम्स राहिलेले आहेत. त्याचे लेक्चर्स तुम्हाला लवकरात लवकर येऊन जातील. आणि जे मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून महत्त्वाची सूचना म्हणजे त्यांनी जे डाऊट्स पाठवले आहेत ते प्रिव्हियस इयरचे प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रिव्हियस इयरच्या प्रॉब्लेम्सवरती तुमच्या आणि IITचे सोबतच डाऊट घेऊन आपण एक लेक्चर कंप्लीट करणार आहोत. तुम्ही सर्वांनी, सिरियसली सांगतो, तुम्ही सर्वांनी जो रोटेशनल डायनामिक्स कंप्लीट केला खूप सुंदरतेने कंप्लीट केलेला आहे. खूप छान वेळेने तुम्ही प्रॉब्लेम्सही कंप्लीट केले. प्रामाणिकपणे सिन्सिअरली तुम्ही त्याचे डाऊट्सही पाठवले. आणि तुमच्या डाऊट्सवरून एक गोष्ट लक्षात आली की ती रोटेशनल मोशन, रोटेशनल डायनामिक्स हा जो टॉपिक होता तो तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्सही चांगला आहे. ओके, मी अगोदरच सांगितलं की रोटेशनल डायनामिक्स ज्याला जमला त्याला फिजिक्समधील पार्ट 1 मधील मॅक्झिमम क्वेश्चन्स हे कव्हर होत नाही. त्या विद्यार्थ्याचे मॅक्झिमम क्वेश्चन्स कव्हर होतील. ठीक आहे, मग त्याच वेळेने आपण आता एक नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत, अतिशय महत्त्वाचा. मी त्याला असं म्हणेल की मेकॅनिक्समधून आपण सॉलिड मेकॅनिक्समधून असं सांगतो की मी लिक्विड मेकॅनिक्समध्ये आपण आता एंटर करतोय. जसं की स्टेट्स तीन स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आत्तापर्यंत आपण जेवढं काय बघितलं ते सगळं सॉलिड विषय आपण ऑब्झर्व केलेलं आहे. आता आपला जो नवीन चॅप्टर आहे फ्लुइड मेकॅनिक्सला आपण सुरुवात करतोय. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन जो नेहमीप्रमाणे आपण विचारत असतो, दॅट मीन्स व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज फ्लुइड. ऑब्वियसली सगळ्यांना पडणारा क्वेश्चन आहे की फ्लुइड कशाला म्हणणार. कोणी म्हणेल सर फ्लुइड म्हणजे लिक्विड, कोणी म्हणेल सर फ्लुइड म्हणजे गॅस. असू शकतं, कोणाचे काही वेगवेगळे नियम असू शकतात, कोणाचे काही वेगळे विचार असू शकतात. त्यानुसार तुम्ही सांगू शकता की फ्लुइड म्हणजे काय. 2 मिनिटं विचार तुम्ही करू शकता आणि फ्लुइड म्हणजे काय याचा आन्सर देऊ शकता. आता फ्लुइड म्हणजे काय ते बघूया. जर आपण बघितलं, एखादा मॅटर घेतला, जनरली हे युनिवर्स कशापासून बनलंय, मॅटर आणि अँटी मॅटर्सपासून. पण आता सध्या आपण जे ऑब्झर्वेशन्स आणि क्लासिकल थेअरी आपण बघतोय त्या क्लासिकल थेअरीनुसार आपण कोणाचा ऑब्झर्वेशन्स करणार आहोत, तर मॅटरचा ऑब्झर्वेशन्स करणार आहोत. मग मॅटरमध्ये 3 स्टेट्स आहेत. सो इन मॅटर आर कॅटेगराइज बाय 3 स्टेट्स, सॉलिड, लिक्विड, सगळ्यांना माहिती, अँड लास्ट वन इज गॅस. या मॅटरला 3 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं. एक होतं सॉलिड, एक आहे लिक्विड आणि एक आहे गॅस. कशाला म्हणणार सॉलिड? ऑब्वियसली ज्याची शेप अँड साईज चेंज होत नाही. देखील तुम्ही शेप अँड साईज डज नॉट चेंज. ज्या मटेरियलची शेप आणि साईज दोन्ही चेंज होणार नाही त्याला जनरली आपण सॉलिड म्हणणार. मग हे सॉलिड आलं कशामुळं, शेप आणि साईज कशामुळे चेंज झाली? व्हेरी गुड, बिकॉज देअर प्रेझेंट वन फोर्स इनसाइड देअर प्रेझेंट वन फोर्स अँड दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स आर नॉट चेंज. एखाद्या सॉलिडला कुठलाही स्पेसिफिक शेप, स्पेसिफिक साईज कशामुळे भेटते? एकदम सिंपल रिझन आहे. कशामुळे भेटते? तर त्याच्यावर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हा चेंज होत नाही. 2 ॲटममधला जो फोर्स असतो, जो ॲक्च्युअली दोन्ही फोर्सला त्या ॲटम्सला बाउंड करून ठेवतो, तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो. आणि सॉलिडमध्ये तो इंटरमॉलिक्युलर फोर्स चेंज होत नाही. दॅट्स वाय सॉलिड इज ॲक्वायर्ड सम शेप, स्पेसिफाईड शेप, सब ॲक्वायर्ड सम स्पेसिफाईड साईज. आणि त्याचं व्हॉल्यूम जे असतं, ऑब्वियसली व्हॉल्यूम काय असतं? कॉन्स्टंट असतं. 3 क्वांटिटीज विषयी आपण बघणार आहोत, शेप, साईज, व्हॉल्यूम. हे सॉलिडमध्ये चेंज होणार नाही. व्हॉल्यूम जर चेंज करायचे असतील तर मोस्टली आपल्याला एफर्ट द्यावे लागतील. व्हॉल्यूम चेंज करायचं कशावर डिपेंड असतं? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम चेंज करायचं तर मास अपॉन डेन्सिटी आली. वी हॅव टू चेंज द डेन्सिटी. वेन एव्हर यू चेंज द डेन्सिटी ऑब्वियसली इट चेंज देअर व्हॉल्यूम. क्लिअर झालं? त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस चेंज करता येत नाही, त्यामुळे ते ॲक्वायर स्पेसिफाईक शेप अँड स्पेसिफाईक साईज. आता लिक्विडकडे. मग कोणी म्हणेल सर लिक्विडमध्ये लिक्विड कशाला म्हणणार? तर लिक्विडला काही स्पेसिफिक शेप आहे का, काही साईज आहे का? नाही.
का नाही येत? बिकॉज इन लिक्विड देअर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इझिली चेंज. मग लिक्विडमध्ये काय होतं? इन लिक्विड इट्स intermolecular forces are not strong as compared to solid. So it is not having definite shape and size. ही लास्ट स्टेज असेल गॅस. याच्यामधून अजून मी लिहितच चालणार आहे. चला ठीक. सॉलिडचं समजलं. लिक्विडमध्ये काय आहेत? तर जसं की सॉलिडला एक स्पेसिफाईड शेप भेटत होता, साईज भेटत होती, बिकॉज ते इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन चेंज होत होता, इझिली चेंज होत नव्हता. पण लिक्विडमध्ये काय झालं की जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हा एवढा स्ट्रॉंग नाही जेवढा सॉलिडचा होता. त्यामुळं काय झालं तर त्याच्यावाली जी सॉलिडची जी साईज होती, म्हणजे लिक्विडमध्ये जे शेप आणि साईज होते ते दोन्ही काय झाले? चेंजेस झाले. बट व्हॉट अबाउट व्हॉल्यूम? आता इथंच एक पॅरामीटर आहे. इथं एक जनरली लिक्विडला काय म्हणलं जातं? सो लिक्विड इज, तर लिहितो मी, लिक्विड इज इनकम्प्रेसिबल. कधी तुम्ही लिक्विडला कंप्रेस केलेलं आहे का? कंप्रेस करणं म्हणजे काय करतो रे आपण? त्याचे व्हॉल्यूम चेंज करत असतो. ऑब्वियसली लिक्विडला स्पेसिफाईड शेप पण नाही, स्पेसिफाईड साईज पण नाही. तुम्ही जिथं टाकणार लिक्विड त्यानुसार तो काय होणार आहे? तयार होऊन जाणार आहे. रेन ड्रॉप घेतला तर स्पेरिकलच असेल, बरोबर? का स्पेरिकल? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बरोबर? आता ते सगळं येणारच आहे तुमच्याला सरफेस टेन्शनमध्ये, ते घेणारच आहोत. म्हणजे असं सांगेल की मी जो फ्लुइड मेकॅनिक्स आहे तो फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण इलॅस्टिसिटीही पुढे जाऊन बघणार आहोत, पुढे जाऊन आपण सरफेस टेन्शनही बघणार आहोत. हे टोटल कॉम्बिनेशन आहे. पण सध्या आपण सुरुवात केली आहे लिक्विडपासून, म्हणजे 11चा जो तुमचा फ्लुइड मेकॅनिक्स आहे विस्कोसिटी तो आपण इथं कंप्लीट करणार आहोत. ठीक, चला आता इकडे. तर पहिल्यांदा मी सांगितलं की सॉलिड काय असतं, आता लिक्विड काय असतं ते पण घेतलं. लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एवढा स्ट्रॉंग नाही आहेत बिकॉज ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड अँड दॅट्स वाय इज नॉट हॅव्हिंग डेफिनाईट शेप अँड साईज. आणि पुढचं मी असं म्हणलो की लिक्विड हे इनकम्प्रेसिबल. इनकम्प्रेसिबल मीन्स दॅट इज इट्स व्हॉल्यूम इज नॉट चेंज इझिली. लिक्विडचं व्हॉल्यूम इझिली चेंज करता येत नाही. का इझिली चेंज करता येत नाही? एकदम सिंपल रिझन आहे. का तर त्याचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हा वीक आहे. त्याचा अजूनही रिझन पुढे येतच चालणार आहे, पण सध्या सुरुवातीला एवढं सांगतो की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक आहे, त्यामुळे त्याला डेफिनाईट शेप आणि साईज भेटत नाही. डेफिनाईट आणि शेप आणि साईज न भेटल्यामुळं त्याचं जे व्हॉल्यूम असतं ते जनरल व्हॉल्यूम काय होत नाही? इझिली चेंज होत नाही. आणि इझिली चेंज न झाल्यामुळं त्याला काय म्हणतो आपण? इनकम्प्रेसिबल. हे झालं लिक्विडमध्ये. आता पुढे घेणार आहोत आपण गॅस. मग गॅसमध्ये एक पॅरामीटर परत बघावं लागेल की गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असेल? व्हेरी गुड. गॅसमध्ये जो प्रेझेंट असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल तो वीक असेल या दोन्हीपेक्षा, बरोबर? सो इथं म्हणणार इट इज वीक इन इंटरमॉलिक्युलर फोर्स नेक्स्ट it acquire shape and size of container easily. ओके. गॅस जनरली कुठल्याही कंटेनरमध्ये टाकला तो लगेच त्याच्यावरली साईज जनरली काय करतो? त्या साईज आणि शेप त्याचा त्याला कंटेनरला भेटून जातो. हे गॅसेसमध्ये झालं. पुढचं महत्त्वाची गोष्ट आहे की इंटरमॉलिक्युलर फोर्स काय कमी आहे. मग आता तो काय करतो? कुठल्याही कंटेनरची शेप आणि साईज इझिली भेटते. ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी असल्यामुळं इट्स व्हॉल्यूम इज इझिली चेंज. एखाद्या कंटेनरमध्ये गॅस ठेवा आणि त्या कंटेनरला तुम्ही कंप्रेस करा तर गॅस सुद्धाही कंप्रेस होत असतो. दॅट्स वाय वी सिम्पली सेड दॅट इट्स व्हॉल्यूम इज इझिली चेंज देन गॅस इज अ कंप्रेसिबल. आता तुम्ही म्हणणार सरांनी क्वेश्चन विचारला होता
फ्लुइड म्हणजे काय आहे आणि सर आम्हाला मॅटरविषयी सांगताय, मॅटर कसे बनलेले आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस पासून. सॉलिडमध्ये तुम्ही इंटरमॉलिक्युलर फोर्स सांगू राहिले, शेप साईज सांगू राहिले, लिक्विडमध्ये तुम्ही इंटरमॉलिक्युलर फोर्स सांगू राहिले, त्याची शेप साईज सांगू राहिले. त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट महत्त्वाची आहे म्हणजे तो इनकम्प्रेसिबल आहे. समजलं आम्हाला लिक्विड इनकम्प्रेसिबल आहे, हेही समजलं की लिक्विड कम्प्रेसिबल आहे. पण फ्लुइड कशाला म्हणणार? तर फ्लुइड सिंपल एक कन्सेप्ट आहे. फ्लुइड म्हणजेच ज्यावेळेस आपण गॅस आणि लिक्विड ह्या दोघांचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा अभ्यास करतो त्यावेळेस ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असल्यामुळं लिक्विड आणि गॅस इझिली फ्लो करतात आणि जे इझिली फ्लो करतात त्यांना म्हणायचं असतं फ्लुइड. कन्सेप्ट क्लिअर झाली? सो व्हॉट इज मीन बाय फ्लुइड? लिक्विड अँड गॅस टुगेदर, लिक्विड अँड गॅस टुगेदर आर कॉल्ड फ्लुइड. अजून एक डेफिनेशन काय सांगता येणार? द सबस्टन्स आर इझिली फ्लो इज कॉल्ड फ्लुइड. त्याला काय म्हणायचं असतं? फ्लुइड म्हणायचं असतं. जे सबस्टन्स इझिली फ्लो होणार त्याला आपण काय म्हणणार? फ्लुइड म्हणणार. मग लिक्विड आणि गॅस ते इझिली फ्लो होणार म्हणून त्याला आपण फ्लुइड म्हणणार. सॉलिडला फ्लुइड म्हणणार का? सॉलिडला फ्लुइड नाही म्हणता येणार. का नाही म्हणता येणार? कारण की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हा काय स्ट्रॉंग. क्लिअर झालं? कन्सेप्ट समजली? फ्लुइड म्हणजे काय समजलं? ओके, हे तुम्ही 2 मिनिटात नोट डाऊन करू शकता. आता या फ्लुइडच्या 3 स्टेट्स आहेत. सो फ्लुइड इट कॅन जनरली 2 स्टेट्स आहे. आणि फ्लुइड मेकॅनिक्स कशाला म्हणायचं? बघा, ज्यावेळेस ऑब्विसली फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? तर लिक्विडचा अभ्यास करणार आहोत. कुठे आपण गॅसेसला घेणार नाही. ज्या पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण कन्सिडर करणार आहोत की लिक्विडचाच फक्त आपण अभ्यास करणार. गॅसेससाठी आपले कायनेटिक थिअरी ऑफ थर्मोडायनॅमिक गॅसेस, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि थर्मोडायनॅमिक्स अँड रेडिएशन हे चॅप्टर्स तर आहेत. क्लिअर होते सर्वांना? चल, सो नेक्स्ट वन इज when fluid is at rest condition. ज्यावेळेस फ्लुइड हे रेस्टमध्ये असेल तो असेल आपल्याला फ्लुइड स्टॅटिस्टिक्स और वी कॉल ॲज अ फ्लुइड स्टॅटिक्स. स्टॅटिस्टिक्स नाही म्हणणार त्याला, आपण काय म्हणणार? फ्लुइड स्टॅटिक्स म्हणणार. और वी कॉल ॲज अ हायड्रोस्टॅटिक्स. काय सांगितलं मी? फ्लुइड कुठे आहे? रेस्ट कंडिशनला आहे. तुम्ही त्याला काय म्हणणार? फ्लुइड स्टॅटिक्स. पुढची कंडिशन आहे वेन फ्लुइड इज ॲट मोशन. म्हणजे सिंपल कन्सेप्टमध्ये काय सांगतो की जे आपण लिक्विड घेतलंय ते लिक्विड रेस्ट कंडिशनला आहे. आणि रेस्ट कंडिशनला असताना आपण त्याचे जेवढे काही ऑब्झर्वेशन्स करणार, ज्या सेशनमध्ये ऑब्झर्वेशन्स करणार, तो आपला एक सेशन आहे तो म्हणजे फ्लुइड स्टॅटिक्सचा. त्याला म्हणायचं असतं, दुसरं नाव आहे त्याला हायड्रोस्टॅटिक्स. त्यानंतर फ्लुइड हा मोशनमध्ये असेल तर त्याला म्हणणार आपण फ्लुइड डायनामिक्स और वी कॉल ॲज अ हायड्रोडायनामिक्स. आणि ह्या दोघांचा कंबाईन अभ्यास म्हणजे फ्लुइड स्टॅटिक्स प्लस फ्लुइड डायनामिक्स इज इक्वल टू फ्लुइड मेकॅनिक्स. या दोघांचा कंबाईन अभ्यास म्हणजे आपला फ्लुइड मेकॅनिक्स आणि तोच आपल्याला बघायचा आहे. म्हणून आपण या फ्लुइड मेकॅनिक्सचे 2 पार्ट केलेत. एक आहे हायड्रोडायनामिक्स, एक आहे हायड्रोस्टॅटिक्स आणि एक आहे हायड्रोडायनामिक्स. मग आता सुरुवात करूया. कुठल्या टॉपिकला पहिल्यांदा सुरुवात करणार? आपल्याला हायड्रोस्टॅटिक्सला. पॉईंट क्लिअर झाला? फ्लुइड म्हणजे काय समजलं? फ्लुइड म्हणजे काय? सबस्टन्स विच कॅन इझिली फ्लो वी कॉल्ड ॲज अ फ्लुइड. सॉलिड और लिक्विड अँड गॅसेस आर इझिली कंबाईन्ड, दे आर कॉल्ड ॲज अ फ्लुइड. पॉईंट क्लिअर झाला? ओके, चला मग आता करूया सुरुवात आपल्या फ्लुइड मेकॅनिक्समधील फर्स्ट टॉपिकला. तो फर्स्ट टॉपिक आहे आपल्याला फ्लुइड स्टॅटिक्स. सो टेक अ फ्रेश पेज, गिव्ह द हेडिंग फ्लुइड स्टॅटिक्स. खूप चांगल्या वेळेने तुम्ही सर्व अभ्यास करताय. फक्त दररोजचे दररोज डाऊट पाठवत चला. तुमचे डाऊट्सही येत आहे. जरा स्पीड घ्या फक्त आता. सो नेक्स्ट इज
fluid statics, or we call as hydrostatics. आता यामधील फर्स्ट क्वांटिटी बेसिक पॅरामीटर्स आपण बघणार आहोत. पहिला आहे डेन्सिटी. कशाला म्हणणार डेन्सिटी? एकदम बेसिक आहे. डेन्सिटी म्हणजे काय असतं? रो आपण दाखवतो मास पर युनिट व्हॉल्यूम. याला जनरल काय म्हणतो आपण? डेन्सिटी. डेन्सिटीचं SI युनिट काय असेल? मास म्हणजे कशामध्ये असतो? kg मध्ये. व्हॉल्यूम म्हणजे कशामध्ये असतो? मीटर क्यूब मध्ये. kg पर मीटर क्यूब. व्हेरी गुड. CGS युनिट काय असेल? CGS युनिट मास कशामध्ये असणार आहे? ग्रॅम मध्ये. व्हॉल्यूम कशामध्ये असेल? सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर मध्ये. बरोबर. याचे डायमेन्शन्स कोणाला सांगता येतील बरं? एकदम बेसिक आहे, जास्त म्हणजे डिफिकल्ट असं काही नाही. डायमेन्शन्स. व्हेरी गुड. डायमेन्शन काय असतील? तर L काय असणार? -3 m1 आणि T किती असेल? 0. हे आले याच्यावाले डायमेन्शन्स. व्हॉल्यूम क्यूबमध्ये, मास kg मध्ये आणि T काय असेल? 0. सोपं होतं ना? डेन्सिटी सगळ्यांचं झालंय. ओके. नेक्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट बघूया. सो सेकंड पॉईंट इज रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी. मग आता बघणार आहोत रिलेटिव्ह डेन्सिटी काय आहेत. जसं आपण घेत असतो बघा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. काय असतं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी? 2 बसेस चालल्या. एका बसमध्ये तुम्ही आहेत, दुसऱ्या बसमध्ये तुमची मैत्रीण असेल, काहींचे मित्र असेल, काय असेल तुम्ही बघून घ्या. ठीक, तुम्ही चालले. ज्यावेळेस तुम्ही चाललेले आहात त्यावेळेस तुम्ही त्या सेकंड पर्सनकडे, जो बस बी मध्ये बसलेला आहात त्याकडे बघत आहात. तुम्हाला काय दिसेल? ज्यावेळेस तुम्ही चाललेले आहात, तुम्ही सेकंड व्यक्तीकडे ज्यावेळेस बघणार त्यावेळेस तुम्हाला समजेल की त्याचं स्पीड आणि तुमचं स्पीड. मग तुम्ही काय बघणार? त्याचं स्पीड तुम्हाला दिसेल. त्याने जर तुमच्या बघितलं तर त्या तुमचं स्पीड त्याला दिसेल. आता हे काय झालं? दोघांचे स्पीड दोघांनी एकमेकांनी बघणं. तर हे झालं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कन्सेप्ट. बरोबर. आपण असं पण म्हणतो की फ्रेम ऑफ रेफरन्स घेतो. मग एखाद्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपण आहोत. फॉर एक्झाम्पल मी एका फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे. हे बघ, मी या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे आणि ही दुसरी एक फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. या फ्रेम ऑफ रेफरन्सला म्हणतो मी A आणि ही सेकंड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे A'. आणि ह्या फ्रेम ऑफ रेफरन्स, ही फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये हा एक ऑब्जेक्ट आहे, तो v एवढ्या स्पीडनं चाललेला आहे. तर याला बघायचं आहे की हा जो A' आहे, A'ला ही फ्रेम ऑफ रेफरन्स, या फ्रेम ऑफ रेफरन्स मधील जो पर्सन आहे तो किती वेलॉसिटीनं ट्रॅव्हल करताना दिसतोय. मग हे दोघांचं जे ह्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये याचे कोऑर्डिनेट्स वेगळे, या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये याचे कोऑर्डिनेट्स वेगळे. याला काय बघायचं आहे? तर हा किती स्पीडनं चालला. या दोघांचं जे रिलेशन असेल विथ रिस्पेक्ट टू इच अदर त्याला म्हणायचं असतं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कन्सेप्ट. व्हेलॉसिटी बघायची असेल तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, डिस्टन्स बघायचं असेल तर रिलेटिव्ह डिस्टन्स, ॲक्सिलरेशन बघायचं असेल तर रिलेटिव्ह ॲक्सिलरेशन. म्हणजे एका फिक्स क्वांटिटीची, एका नोन क्वांटिटीचं दुसऱ्या अननोन क्वांटिटी सोबत रिलेशन फाइंड करणं त्याला म्हणायचं असतं रिलेटिव्ह कन्सेप्ट. मग आता इथं आपण काय बघणार आहोत की रिलेटिव्ह डेन्सिटी कशाला म्हणणार. ते झालं, तुमच्या बसचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. आता त्याचा जास्त विचार करू नका. सध्या लॉकडाऊनमध्ये त्याचा जास्त कोणीही विचार करायचा नाही. हा बाळांनो, लक्ष द्या इकडं. आपण ही रिलेटिव्ह डेन्सिटी ही कन्सेप्ट बघत आहोत. मग आता या रिलेटिव्ह डेन्सिटीमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपल्याला डेन्सिटी फाइंड करायची आहे एका गिवन लिक्विडची विथ रिस्पेक्ट टू नॉन लिक्विड सोबत. मग नॉन लिक्विड काय आहे? वॉटर आहे. वॉटरची डेन्सिटी मला माहिती आहे किती आहे? 1000 kg/m³. ही वॉटरची डेन्सिटी आहे. मग ह्या वॉटरच्या डेन्सिटी सोबत मी रिमेनिंग अदर लिक्विडची जी डेन्सिटी आहे ती फाइंड करू शकतो का? ती जर डेन्सिटी मला फाइंड करायची असेल, मी दोघांचं कंपॅरिझन केलं, त्याला जनरली काय म्हणायचं असतं? रिलेटिव्ह डेन्सिटी. मग ही रिलेटिव्ह डेन्सिटी काय आहे? सो रिलेटिव्ह डेन्सिटी इज द रेशियो ऑफ, व्हेरी सिंपल, रिलेटिव्ह डेन्सिटी इज द रेशियो ऑफ डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड, डेन्सिटी ऑफ given liquid to the density of pure water at 4 degrees Celsius. एकदम सोपा फॉर्म्युला.
रिलेटिव्ह डेन्सिटी एकदम इझी बघा. रिलेटिव्ह डेन्सिटी जनरल दाखवलं जातं ना आर डॉट डी ने किंवा रो ऑफ आर ने सुद्धा दाखवलं जाईल कधी कधी. काय रिलेटिव्ह डेन्सिटी? डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड, कुठल्याही गिवन लिक्विडची तुम्हाला डेन्सिटी फाईंड करायची डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर, ही झाली रिलेटिव्ह डेन्सिटीची कन्सेप्ट. आणि आता याचं युनिट मला सांगायचं. कोण सांगतं याचं युनिट? 2 मिनटं तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही बोलू शकता, घरचे तुम्हाला काहीच म्हणणार नाही, बरोबर? ठीक. तर याचं युनिट काय असेल? इथंही डेन्सिटी आहे, इथंही डेन्सिटी आहे, तर ही क्वांटिटी काय झाली? डायमेन्शनलेस झाली. सो रिलेटिव्ह डेन्सिटी इज डायमेन्शनलेस. सोपं होतं? नक्की क्लिअर झालं? काय सिंपल फॉर्म्युला? डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. ओके, चला मग आता पुढील पॉईंट बघूया. पहिलं बघितलं डेन्सिटी, सेकंड बघितलं रिलेटिव्ह डेन्सिटी. आता थर्ड पॉईंट बघणार आहोत स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळ झाला असेल असं मला वाटतंय. थर्ड पॉईंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 11च्या बुकमध्ये आहेत, तुम्ही बघू शकता, फ्लुइड मेकॅनिक्सच्या टॉपिकमध्ये. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाला म्हणला? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, अरे वेट, बरोबर का? वेट कशाला म्हणतो? वेट इज इक्वल टू काय असतो? mg. हां, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. मास इथं रिप्लेस करा, डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय जी. हे काय आलं? वेट आलं. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची जी कन्सेप्ट असेल त्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे? तर त्याचा फॉर्म्युला काय येऊन जाणार आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कन्सेप्ट तुम्ही कशाला सांगू शकता, बरोबर? मग काय असू शकते ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वेटचा फॉर्म्युला समजा तुम्हाला m मल्टिप्लाय बाय जी. m आपण रिप्लेस केला डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय जी ने. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुद्धा. So specific gravity, it is the ratio of specific gravity, it is the ratio of specific weight of given liquid to the specific weight of pure water at 4 डिग्री सेल्सिअस. बरोबर? कन्फर्म? एकदम सोपं आहे. काय केलं बघतो मी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट मला बघायची. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय? एकदम सिंपल रेशो आहे. स्पेसिफिक वेट ऑफ गिवन लिक्विड, दिस इज अ वेट. स्पेसिफिक वेट ऑफ गिवन लिक्विड डिवायडेड बाय स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर. मग आत्ताच आपण ही फॉर्म्युला घेतला ना, स्पेसिफिक वेट कसा फाइंड केलता? वेट इज इक्वल टू m मल्टिप्लाय बाय जी होतं. मग यालाच आपण काय घेतलं होतं? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय जी ने रिप्लेस केला. मग एखादं लिक्विड तुम्हाला गिवन आहे तर त्याचं स्पेसिफिक वेट तुम्ही कसं लिहिणार? व्हॉल्यूम तर ऑलरेडी लिक्विड काय आहे? इनकम्प्रेसिबल आहे, त्याचं व्हॉल्यूम इझिली चेंज होणार नाही. मग तुम्ही गिवन लिक्विड घेतलं त्याचं व्हॉल्यूम आणि प्युअर वॉटर या दोघांचाही व्हॉल्यूम काय असेल? कॉन्स्टंटच असणार आहे, बरोबर? त्यामुळे इथं काय होऊन जाईल? तुम्हाला एक लिक्विड दिलेलं आहे, त्याची डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय काय असेल? जी. आता त्या गिवन लिक्विडवरती ऍक्ट होणारा ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि वॉटरवरती ऍक्ट होणारा ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे दोन्ही टर्म्स काय असतील? कॉन्स्टंटच असणार आहे. त्यानंतर इथं असेल डेन्सिटी ऑफ वॉटर, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज सेम ॲज द व्हॉल्यूम ऑफ गिवन लिक्विड मल्टिप्लाय बाय काय असेल? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग Vg आणि इथला Vg काय झाला? कॅन्सल झाला. काय आलं? डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं जे रिलेशन आलं, व्यवस्थित लक्ष द्या. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आली? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ काय आलं रे? वॉटर. आणि आत्ताच मागं घेतलं बघा, डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर हा रेशो कशाचा होता? रिलेटिव्ह डेन्सिटीचा. कशाचा रेशो होता? रिलेटिव्ह डेन्सिटी. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आलं? रो L अपॉन रो W इज इक्वल टू काय आलं रे? रिलेटिव्ह डेन्सिटी.
मग आता तुम्हाला बघा रिलेटिव्ह डेन्सिटीचा एकदम सिंपल फॉर्म्युला भेटला. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रिलेटिव्ह डेन्सिटी. सोपं आहे, एकदम सोपं आहे, एकदम इझी. काय सांगितलं मी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी आहे. दोन्ही फॉर्म्युले समजले? कन्फर्म. एक घेतला आपण डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, एक घेतला आपण रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट प्युअर वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. पुढचा फॉर्म्युला घेतला आपण रिलेटिव्ह स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक वेट ऑफ गिवन लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. आता यापुढे एक प्रॉब्लेम घेऊया, जो प्रॉब्लेम्स आपल्याला या कन्सेप्टला एकदम पिक्चर त्याच्यावर एकदम क्लिअर करून सांगेल की तो प्रॉब्लेम्स कशा पद्धतीचा आहे. चला मग प्रॉब्लेम्स घेऊ. सो हिअर इज द प्रॉब्लेम. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय व्यवस्थित ऑब्झर्व करा की हॉलो मेटॅलिक स्पेअर आहे. त्या हॉलो मेटॅलिक स्पेअरची इनर आणि आउटर रेडियाई दिलेली आहे, ती आहे 5 सेंटीमीटर आणि दुसरी आहे 10 सेंटीमीटर. प्रॉब्लेम कसा समजणार? सो हा एक मेटॅलिक स्पेअर आहे, ही याच्यावाली इनर रेडियस असेल ती आहे 5 सेंटीमीटर, मी या इनर रेडियसला म्हणतो R1, आणि दुसरी त्याची आउटर रेडियस आहे ती R2 घेणार आहोत आपण, ती असेल 10 सेंटीमीटर. दोन रेडियस भेटल्या, R1 किती आलं 5 सेंटीमीटर, R2 किती आलेला आहे 10 सेंटीमीटर. पुढे त्यांनी असं सांगितलं की इफ द मास ऑफ द स्पेअर इज 2.5 kg. हा जो स्पेअर दिलेला आहे याचं जे मास आहे ते मास आहे 2.5 kg आणि विचारलंय डेन्सिटी ऑफ द मटेरियल किती असेल. पुढे विचारलं रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द मटेरियल किती असेल. सो फर्स्ट दे हॅव टू फाइंड द डेन्सिटी ऑफ स्पेअर अँड दे आस्किंग फाइंड द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ स्पेअर. ऑब्वियसली तुम्हाला जर विचारलं द डेन्सिटी इज इक्वल टू काय असेल? मास अपॉन व्हॉल्यूम. महत्वाचं काय? मास दिलंय, व्हॉल्यूम फाइंड करावं लागेल. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर किती असतं रे? 4/3 पाय मल्टिप्लाय बाय R3. पण इथं रेडियस कोणची आहेत? दोन रेडियस आहे, हॉलो स्पेअर आहे. आउटर रेडियस मायनस काय करावं लागेल? इनर रेडियस. सो सिंपल आपण करणार 4/3 पाय R2 क्यूब मायनस R1 क्यूब करणार. हे व्हॉल्यूम तुम्हाला भेटेल. हे व्हॉल्यूमचं इक्वेशन तुम्ही डेन्सिटीमध्ये टाकणार. मास अपॉन 4/3 पाय मल्टिप्लाय बाय R2 क्यूब मायनस R1 क्यूब करणार. तुम्हाला काय भेटेल? डेन्सिटी भेटेल. बस ना. अरे तुम्ही IIT आणि जीला आहात, तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यू कॅल्क्युलेशन टाकून सॉल्व्ह करून देण्याची गरज नाही. तुम्ही स्कॉलर आहात तेवढे तुम्ही याला इझिली सॉल्व्ह करू शकता. काय भेटलं? डेन्सिटी ऑफ स्पेअर भेटली. आता काय फाइंड करायचं? रिलेटिव्ह डेन्सिटी. कशी फाइंड करायची रिलेटिव्ह डेन्सिटी? रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते? 1000 kg पर मीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आली? म्हणजे त्या स्पेअरची डेन्सिटी किती आली आहे? मास अपॉन 4/3 पाय R2 मायनस R1 क्यूब. ही असेल त्या लिक्विडची गिवन डेन्सिटी, म्हणजे m अपॉन 4/3 पाय R2 क्यूब मायनस R1 क्यूब डिवायडेड बाय किती करणार? 1000. ते तुमचं असेल रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द स्पेअर. तुम्ही याला 2 मिनिटात इझिली सॉल्व्ह करू शकता. सोपा होता प्रॉब्लेम. कन्फर्म. आता तुमच्यासाठी होमवर्क म्हणून हा प्रॉब्लेम असेल पुढचा एक, तो तुम्ही मला सगळ्यांनी सॉल्व्ह करून दाखवायचा. हॉलो स्पेअर दिलाय, डेन्सिटी ऑफ दॅट हॉलो स्पेअर आहे 15 सेंटीमीटर आणि दुसरी आहे 25 सेंटीमीटर. आणि तुम्हाला विचारलं मास ऑफ द स्पेअर दिलेला आहे ते आहे 5 kg. सेम प्रॉब्लेम आहे. हा तुमच्यासाठी होमवर्कला असेल. हा होमवर्क तुम्ही सर्वांनी मला लगेच सॉल्व्ह करून लेक्चर ऐकल्यानंतर लगेच सॉल्व्ह करायचा किंवा सॉल्व्ह करून पॉज करून मला लगेच सेंड करून द्या. पुढचं लेक्चर कंटिन्यू करा. सोपं आहे. कन्फर्म करायची. पुढच्या पॉईंटला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. 2 मिनिटाला पॉज करून कंप्लीट करू शकता. त्यानंतर पुढील जो टॉपिक आपण घेणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे डेन्सिटी ऑफ मिक्सचर ऑफ सबस्टन्स इन प्रपोर्शनल टू द मास अँड डेन्सिटी ऑफ मिक्सचर ऑफ सबस्टन्स इन प्रपोर्शनल ऑफ व्हॉल्यूम. म्हणजेच आता आपल्याला काय बघायचं आहे की जे मास आणि व्हॉल्यूम आहे ते मास आणि व्हॉल्यूम बरोबर आपल्याला थोडंसं खेळायचं आहे. कशा पद्धतीनं खेळायचं ते मी तुम्हाला सांगतो. सो नेक्स्ट रीडिंग देऊ छान प्रकारे. सो नेक्स्ट पॉईंट इज डेन्सिटी ऑफ मिक्सचर ऑफ सबस्टन्स
आता याच्यामध्ये मी करणार काय आहे ते एकदा मी सांगतो. मी तुम्हाला जनरल घेत असताना हे कम्पॅरेटिव्हली घेतो, याच्यावरती 2 प्रॉब्लेम घेतो. ते 2 प्रॉब्लेम हे एकदम सोपे आहे, ओळखायचे कसे ते पण सांगतो. आता हे मी कम्पॅरेटिव्हली घेणार आहे. पहिलं आहे डेन्सिटी ऑफ मिक्सचर. कोणाचं मिक्सचर करणार आहे? सबस्टन्सचं मिक्सचर करणार आहे. ऑफ सबस्टन्स इन कशाच्या प्रपोर्शनल करणार आहेत? इन प्रपोर्शनल टू मास. बघा पहिली कन्सेप्ट काय आहे? मी काही सबस्टन्सचे मिक्सचर करणार आहे. ठीक आहे, मिक्सचर केलं. कशाच्या प्रपोर्शनल मिक्सचर करणार आहे? मासच्या प्रपोर्शनल. म्हणजे जर प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट किंवा प्रपोर्शनलिटी जो चेंज असेल तो कशामध्ये होणार आहे? मासमध्ये चेंज होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहोत? तर व्हॉल्यूम हे रिप्लेस करणार आहोत डेन्सिटी. जनरल जर घेतलं डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम आता आपल्याला रिप्लेस करायचं आहे मास अपॉन डेन्सिटीने. इथे कॅल्क्युलेशनमध्ये कुठे मी व्हॉल्यूम ॲज अ व्ही घेणार नाहीये, तर इथं मी व्हॉल्यूम रिप्लेस करणार आहे मासच्या टर्ममध्ये. मग याचीच तर मला काय फाईंड करायची? डेन्सिटी. म्हणजे एक सबस्टन्स घेतला, नंबर ऑफ सबस्टन्स मी मिक्स केले, त्या नंबर ऑफ सबस्टन्सचे काय चेंज होणार आहे? मास चेंज होणार आहे. मग त्या सबस्टन्सचे जिथं मास चेंज होतंय असे सबस्टन्स मिक्स करून मी काय फाईंड करणार? त्यांच्यावाली डेन्सिटी फाईंड करणार आहे. क्लिअर झालं? एकदा मास बरोबर आपण प्ले केलं, आता आपण व्हॉल्यूम बरोबर प्ले करूया. सो सेकंड आहे इथंच डेन्सिटी. तुम्ही ज्यावेळेस याला नोट डाऊन करणार आहात त्यावेळेस नोट डाऊन करत असताना कोणीही असा ब्रॅकेट करून नोट डाऊन करू नका. त्याला 1 बाय 1 एका खाली एक तुम्ही नोट डाऊन करू शकता. नेक्स्ट आहे डेन्सिटी ऑफ मिक्सचर ऑफ सबस्टन्स in proportional to volume. So here we have to replace mass or we have to replace volume in terms of density and mass. ओके, बघा आता या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. कशा पद्धतीने बघायच्या हेही तुम्हाला मी सांगत चालतो. ठीक आहे, चलो आता 1 बाय 1 आपण याला करूया. पहिल्यांदा मी काय घेतो? अ सबस्टन्स हॅव्हिंग किंवा असं म्हणू नंबर ऑफ substances of masses m1, m2 कशाच्या प्रपोर्शनल चेंज करतोय? मासच्या. त्यामुळे काय घेणार? नंबर ऑफ सबस्टन्सेस ऑफ मासेस m1, m2, m3 अँड सो ऑन अँड डेन्सिटी ρ1, ρ2, ρ3 आर मिक्स टुगेदर. काय केलं? काही डिफिकल्ट नाही आहेत. बघा मी काय केलं? नंबर ऑफ सबस्टन्सेस घेतले. त्या नंबर ऑफ सबस्टन्सेसचं जे मासेस होतं m1, m2, m3 त्यांची जी डेन्सिटी होती ρ1, ρ2, ρ3 हे तिने काय केले? मिक्स केले. मग पुढं असेल देन टोटल मास ऑफ द मिक्सचर इज. त्या मिक्सचरचा मास किती असेल? मग टोटल मास ऑफ द मिक्सचर असेल m1 प्लस m2 प्लस m3 अँड सो ऑन. हे मिक्सचरचं मास असणार आहे. क्लिअर झालं? मग व्हॉल्यूम किती असेल? व्हॉल्यूम ऑफ द मिक्सचर इज. व्हॉल्यूम किती असेल? आता व्हॉल्यूम कशाच्या तुम्हाला टर्ममध्ये रिप्लेस करायचं आहे? तर तुम्हाला ते कशाच्या टर्ममध्ये रिप्लेस करायचं आहे? डेन्सिटी आणि मासच्या टर्ममध्ये. मग व्हॉल्यूमचं इक्वेशन काय होऊन जाणार आहे? m1 अपॉन ρ1 प्लस m2 अपॉन ρ2 प्लस m3 अपॉन ρ3 अँड सो ऑन. पुढे आहे डेन्सिटी ऑफ द मिक्सचर इज. त्या मिक्सचरची डेन्सिटी किती असेल? ρ1 प्लस ρ2 प्लस ρ3 अप टू सो ऑन. हे दिसतंय सर्वांना?
ओके, आता दिसतंय सर्वांना? ठीक आहे, हे झालं केव्हा रे? मी काय चेंज केलं? इन प्रपोर्शनल टू मास. आता आपल्याकडे काय आहे? इन प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. मग इन प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम मध्ये काय करणार आहे? सेम अ नंबर ऑफ सबस्टन्सेस ऑफ, इथं मासेस असेल का? आता इथं मास चेंज केला, आता काय असेल? व्हॉल्यूम. इथे घे तुम्ही अ नंबर. बघा आपण सिंपल काय केलेलं आहे, तर या सर्वच्या सर्व टर्ममध्ये जे मासेस आहे ते m1 m2 m3 ना रिप्लेस केलं. प्रपोर्शनल टू मास होतं, आता प्रपोर्शनल टू काय आहे? व्हॉल्यूम. अ नंबर ऑफ सबस्टन्स म्हणून आपण घेणार अ नंबर ऑफ सबस्टन्सेस ऑफ व्हॉल्यूम v1 v2 v3 सो ऑन अँड डेन्सिटी नाही चेंज केली, डेन्सिटी तीच आहे, डेन्सिटी ρ1 ρ2 ρ3 so on are mixed together मिक्स केले. इथं मासला आपण काय म्हणलो होतो? m1 m2 m3 प्रपोर्शनल टू द मास होतं. मग आता आपण काय घेणार आहोत? देन द व्हॉल्यूम्स आपण बघणार आहोत. देन आता इथं घेऊया, तर टोटल पुढं असेल टोटल मास ऑफ द मिक्सचर इज, मी सांगितलंय इथं आपण मास रिप्लेस केलं, ॲज अ मास आपण ठेवलं m1 m2 m3 ने. इथं व्हॉल्यूम रिप्लेस केलं, मास अपॉन डेन्सिटी मास अपॉन डेन्सिटी मास अपॉन डेन्सिटी. आता इथं आपण मासला रिप्लेस करणार आहोत कशाच्या टर्ममध्ये? व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये. मग ते कसं रिप्लेस करायचं? डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज इक्वल टू काय असेल? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. इथं मी सांगितलं ना, इथं कशाला रिप्लेस केलं? व्हॉल्यूमला मास अपॉन डेन्सिटीने. इथं रिप्लेस करणार आहोत मासला डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूमने. मग इथं काय असेल? नंबर ऑफ मास, टोटल मास ऑफ द मिक्सचर इज, टोटल मास किती असेल? ρ1 v1 प्लस ρ2 v2 प्लस ρ3 v3 अप टू सो ऑन. झालं. व्हॉल्यूम ऑफ द मिक्सचर किती असेल? मग नेक्स्ट आहे व्हॉल्यूम ऑफ द मिक्सचर इज, व्हॉल्यूम किती असेल? ऑब्वियसली v1 प्लस v2 प्लस v3 सो ऑन. एकदम तुम्ही कंपॅरेटिव्हली याचा अभ्यास करा, कंपॅरेटिव्हली जास्त व्यवस्थित लक्षात राहते. मास m1 m2 m3 कुठेही मासला चेंजेस केलं नाही, फक्त व्हॉल्यूम रिप्लेस केलं मास आणि डेन्सिटीच्या टर्ममध्ये. या ठिकाणी जर आलो तर व्हॉल्यूमला कुठेही चेंजेस केलं नाही, व्हॉल्यूम ॲजच ठेवलं v1 v2 v3. कशामध्ये चेंजेस केलं? मासमध्ये. डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम, डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम, डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. पुढे ऑब्वियसली डेन्सिटी ऑफ मिक्सचर दोन्ही ठिकाणी काय असेल? सेमच असेल. डेन्सिटी ऑफ द मिक्सचर इज, डेन्सिटी किती असेल? ρ1 प्लस ρ2 प्लस ρ3 अँड सो ऑन. ओके, सोपं झालं? कन्फर्म? हे तुमचं झालं असेल. आता मी पुढे चालतो. आता मला काय फाईंड करायचं आहे? टोटल डेन्सिटी ऑफ मिक्सचर इज. ही टोटल डेन्सिटी मला फाईंड करायची. टोटल डेन्सिटी म्हणजे काय असणार आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. ही डेन्सिटी किती होती? ρ1 प्लस ρ2 प्लस ρ3. म्हणजे आता मला काय करायचं? ρ1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. ρ1 इज इक्वल टू काय असणार आहे? m1 अपॉन v1. v1 ची व्हॅल्यू किती आहे? m1. v1 ची व्हॅल्यू किती आहे? m1 अपॉन ρ1. ρ2 मला रिप्लेस करायचं m2 डिवाइडेड बाय v2, कारण की हे जे टोटल मिक्सचर ऑफ गॅस घेतलंय आपण व्हॉल्यूमचं, हे असेल v1, हे असेल v2, हे असेल v3. v1 ची व्हॅल्यू किती आली? m1 अपॉन ρ1. v2 ची व्हॅल्यू किती आली? m2 अपॉन ρ2. v3 ची व्हॅल्यू किती आली? m3 अपॉन ρ3. मग आता मला टोटल डेन्सिटी ऑफ मिक्सचर फाईंड करायची, म्हणजे ρ1 रिप्लेस करायचं m1 अपॉन v1 ने, ρ2 रिप्लेस करायचा m2 अपॉन v3 ने, ρ3 रिप्लेस करायचं m3 अपॉन v3 ने. बरोबर? इथं जर आलो मी डेन्सिटी ऑफ मिक्सचरमध्ये, डेन्सिटी ऑफ मिक्सचरमध्ये मला ρ1 रिप्लेस करायचा. इथं काय असेल? आता हे असणार आहे m1, हे असेल m2, हे असेल m3. इथं डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम m1 v1, m2 v2, m3 v3. क्लिअर झालं? 2 स्टेपमध्ये तुमच्यावाला आन्सर. हे झालं असेल तुमच्यावाला. मग चला आता ह्याच इक्वेशनला पुढे कंटिन्यू करूया. सो नेक्स्ट टोटल डेन्सिटी ऑफ मिक्सचर इज, ρ1 ची व्हॅल्यू काय असणार आहे? m1 अपॉन m1 डिवाइडेड बाय ρ1 प्लस m2 अपॉन m2 डिवाइडेड बाय ρ2 प्लस m3 अपॉन m3 डिवाइडेड बाय ρ3. याला तुम्ही सिंपल लिहू शकता m1 प्लस m2 प्लस
m3 अप टू सो ऑन डिवायडेड बाय m1 अपॉन रो 1 प्लस m2 अपॉन रो 2 प्लस m3 अपॉन रो 3 अप टू सो ऑन. हे असेल टोटल डेन्सिटी ऑफ दॅट मिक्सचर. सोपं होतं. प्रॉब्लेममध्ये कशा पद्धतीचा असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही कुठेही टेन्शन घेऊ नका. प्रॉब्लेम कशा पद्धतीचा असतो हे तुम्हाला सांगेल, पण सध्या गोष्ट समजून घ्या. प्रपोर्शनली कुठल्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये चेंजेस झाले. प्रपोर्शनल टू मास आहेत, व्हॉल्यूम रिप्लेस करायचं मास अपॉन रो डेन्सिटीमध्ये. प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे, मासला रिप्लेस करा डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. भेटलं तुम्हाला डेन्सिटीचं इक्वेशन. क्लिअर झालं. हे डेन्सिटीचं इक्वेशन प्रपोर्शनल टू द काय आलं मास. ही पूर्ण डेन्सिटी कशाच्या टर्ममध्ये रिप्लेस केली मासच्या. म्हणजे आता ते जे काही लिक्विड असेल ना, तर ते लिक्विडची जे पॅरामीटर असतील, जी लिक्विडची जेवढे काय डेन्सिटी वगैरे चेंज होणार आहे, ती डेन्सिटी कशावरती डिपेंड आली मासवर. मग तुम्ही मासला व्हॅरी करा, सिंपल मास व्हॅरी करा, डेन्सिटी व्हॅरी होत राहायचं. क्लिअर झालं. समजलं सर्वांना. ओके. आता पुढे घेऊया. इथं याच इक्वेशनमध्ये डेन्सिटी ऑफ मिक्सचर व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये मी सगळे इक्वेशन्स काय करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे. चला मग आता व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगितलं मी, काय रिप्लेस करायचं आहे, डेन्सिटी ऑफ मिक्सचर रिप्लेस करायची. सो पुढं असेल डेन्सिटी, म्हणजे काय फाईंड करतो मी, टोटल डेन्सिटी ऑफ मिक्सचर. टोटल डेन्सिटी काय असेल, रो 1 म्हणजे काय असणार आहे, m1 अपॉन v1. m1 ची व्हॅल्यू काय आली आहे, रो 1 v1 अपॉन v1 प्लस रो 2 v2 अपॉन काय असेल v2 प्लस रो 3 v3 अपॉन काय असेल v3. म्हणजे याला तुम्ही सिंपल लिहू शकता, रो 1 v1 प्लस रो 2 v2 प्लस रो 3 v3 डिवायडेड बाय काय असणार आहे, v1 प्लस v2 प्लस v3. ही झाली टोटल डेन्सिटी. भेटले दोन्ही इक्वेशन. बघा ही पूर्ण डेन्सिटी व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये आली. म्हणजे इथं काय चेंज झालं, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम चेंज होत असेल तर ऑब्विसली डेन्सिटी काय होणार, चेंज होणार. क्लिअर झालं. मग फॉर एक्झाम्पल तर दोनच सबस्टन्स असतील, तर दोन सबस्टन्स असतील. इफ टू सबस्टन्सेस, दोन सबस्टन्स असतील, त्यांचा मास असेल m1 अँड m2, डेन्सिटी असणार आहे रो 1 अँड रो 2. कशाच्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये चेंज झाले, मासेसच्या. मग इक्वेशन काय होऊन जाणार आहे, इज इक्वल टू असेल रो 1 रो 2 इंटू m1 प्लस m2 डिवायडेड बाय रो 1 m2 प्लस रो 2 m1. आता तुम्ही म्हणशाल हे इक्वेशन कसं आलं, डिफिकल्ट काही नाही. परत एकदा सांगतो, डिफिकल्ट कसं नाही आहे, समजून घ्या. टोटल डेन्सिटी काय असेल, मास अपॉन व्हॉल्यूम. m1 व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम आपण रिप्लेस केलंय कशाच टर्ममध्ये, m1 अपॉन रो 1 मध्ये प्लस दुसरा मास काय आहे m2 डिवायडेड बाय काय असेल m2 अपॉन रो 2 मध्ये. हे सॉल्व करा, हे येतं का बघा. येईन हे. अरे याला सिंपल क्रॉस मल्टिप्लाय करा. डिवायडेड बाय काय असेल रो 1 रो 2. रो 1 रो 2 वरती या, रो 1 रो 2 मल्टिप्लाय बाय m1 प्लस m2 डिवायडेड बाय काय असेल रो 2 m1 प्लस रो 1 m2. हे केव्हा केव्हा असेल, ज्यावेळेस दोन सबस्टन्स मिक्स करणार त्यावेळेस. होतंय क्लिअर. तुम्ही नुसते सुस्त झाले सगळे, तुम्हाला समजून नाही राहिलं. क्लिअर झालं सगळ्यांना. लॉकडाऊनचा जास्त गैरफायदा नका घेऊ. चलायचं पुढं. आता ज्या वेळेने आपण दोन सबस्टन्स मासेस चेंज केलं, मास चेंज केलं आणि प्रपोर्शनल टू मास चेंज केलं आणि हे इक्वेशन फाईंड करून घेतलं, त्याच पद्धतीने आपण प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम करणार आहोत आणि ते इक्वेशन फाईंड करणार आहोत. सो पुढं असेल हिअर इज इफ टू सबस्टन्स, आळशी बनवू नका, व्यवस्थित लक्ष द्या. टू सबस्टन्स, आता व्हॉल्यूम काय असेल त्यांच्यावर v1 अँड v2, डेन्सिटी काय असेल रो 1 अँड रो 2. मग याच्यावर रो टोटलचं इक्वेशन काय असेल, हां इथं इक्वेशन येऊन जाणार रो 1 v1 प्लस रो 2 v2 डिवायडेड बाय व्हॉल्यूम v1 प्लस v2. संपलं. सोपं होतं नक्की. सो दिस इज द एंड ऑफ डे 1. आता यावरती प्रॉब्लेम्स घेणार आहोत. ते प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने टॅकल करायचे तुम्हाला सांगतो, सोपे आहे. हा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. पहिल्यांदा प्रॉब्लेम आपल्याला ओळखून घ्यावा लागेल की प्रॉब्लेममध्ये प्रपोर्शनॅलिटी मास चेंज झालेला आहे
की प्रपोर्शनॅलिटी व्हॉल्यूम चेंज झालेला आहे. बघायचं चला. प्रॉब्लेम काय आहे बघा. 2 इमिसिबल्स लिक्विड्स ऑफ डेन्सिटी 2.5 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर and 0.8 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर are taken in the ratio of their masses are 2:3 respectively. काय सांगितलं? मासेसच्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये चेंजेस झालेले. व्हॉल्यूमच्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये का नाही? का प्रपोर्शनॅलिटी व्हॉल्यूमच्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये नाही? सिंपल सरळ सरळ त्यांनी सांगितलंय का रेशिओ ऑफ देअर मासेस दिलंय. रेशिओ ऑफ देअर मासेस 2:3 आणि विचारलं ॲव्हरेज डेन्सिटी फाइंड करा. मग ॲव्हरेज डेन्सिटी काय असणार आहे? टोटल मास डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. बरोबर. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करावं लागेल. पहिल्यांदा मासचा रेशिओ असेल m1 अपॉन m2 इज इक्वल टू 2:3. मी असं घेतो m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m, म्हणजेच हा असेल 3m इज इक्वल टू 2m. तर टोटल मास किती असेल मग? टोटल मास 3m प्लस 2m इज इक्वल टू किती असेल? 5m. हे झालं टोटल मास. आता काय फाइंड करायचं? टोटल व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम. आणि मी सांगितलंय कशाच्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये चेंजेस होत आहे? मासच्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये चेंजेस होता. मग व्हॉल्यूम कसं रिप्लेस करतो आपण? ही m1 अपॉन ρ1 प्लस m2 अपॉन ρ2. बरोबर. ठीक. m1 किती आहे? इथं दिलाय 2m घेतो मी त्याला डिवायडेड बाय डेन्सिटी किती दिलेली आहे? 2.5 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. बरोबर. मग याला मी काय करतो? कन्वर्ट करणार. कशामध्ये कन्वर्ट करणार? तर ऑब्विसली याला आपण कन्वर्ट करून घेणार आहोत kg पर मीटर क्यूब मध्ये. बरोबर. ठीक आहे. एक काम करतो असंच ठेवू, कारण की हे दिलेले नाहीत. ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर आणि ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर कॅन्सलच होऊन जाणार. सो इथे घेतो 2.5 प्लस इथं असेल 3m डिवायडेड बाय किती असणार आहे? 0.8. हे असेल ॲक्च्युअली त्याचं टोटल व्हॉल्यूम. आणि ॲव्हरेज डेन्सिटी विचारली. ॲव्हरेज डेन्सिटी आता हे तुम्ही सॉल्व करणार. ॲव्हरेज डेन्सिटी टोटल मास डिवायडेड बाय काय करायचं? टोटल व्हॉल्यूम. टोटल मास किती आहे रे? 5m. टोटल व्हॉल्यूम किती आहे? 2m डिवायडेड बाय 2.5 प्लस 3m डिवायडेड बाय किती आहे? 0.8. हे सॉल्व करा. याचा आन्सर मला फोटोग्राफ्स करून पाठवा. जमेल? सर्वांनी काय करायचं? याला सॉल्व करायचं. सगळं दिलंय तुमच्यापाशी, सगळं समोर आहे. फक्त काय करायचं? व्हॅल्यू टाकायची आहे. हिअर इज 5m. काहीच नाही करायचं. फक्त m आणि m कॅन्सल होतील. क्रॉस मल्टिप्लाय करा आणि याला सॉल्व करा. याचा आन्सर मला काय करा? सेंड करा. जमेल सर्वांना? सोपं आहे. अजून एक प्रॉब्लेम घ्यायचा. चला आता एक लास्ट प्रॉब्लेम घेऊया. असो याच्यावरचं पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊया. पण आता सध्यासाठीचा होमवर्क तुम्हाला सगळ्यांना समजला असेल की मागील लेक्चर मागच्या डेन्सिटीच्या याच्यामध्ये एक तुम्हाला होमवर्क दिला आहे. त्याचे फोटोग्राफ्स तुम्ही मला करून पाठवायचं आणि हा एक प्रॉब्लेम तुम्ही मला सॉल्व करून पाठवणार. प्रॉब्लेम समजला सर्वांना? आजचं लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि ऑल द बेस्ट फॉर फ्लुइड मेकॅनिक्स. थँक्यू.